नमस्कार. आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गजानन महाराज व आपले रसिक मायबाप सर्वांना नमस्कार. आणि आपला व्हिडिओ चालू. तर भावांनो, तुम्ही तर बघितलं की काल आपल्या घरी मंडळीचा हॅपी बर्थडे होता. तर थोडंफार सेलिब्रेशन पण होतं केला आणि चांगला एन्जॉय झाला. आणि आता आपण आपल्या कामावर इकडं रेडी झालो. तर असा प्रॉब्लेम झाला होता की 2 दिवस आपली गाडी त्या कंपनीत खाली करायला गेली होती. त्या कंपनीत आपली गाडी खाली नाही झाली. मग आपण काय थोडंफार बिमारी असल्यामुळं घरी गेलो. घरी जाऊन आपलं ते सेलिब्रेशन झालं हॅपी बर्थडेचं मंडळीच्या, आणि सगळं काय झालं. आणि फॅमिलीला पण वेळ द्यायला गेला. तर कसं आहे, फॅमिलीला वेळ देणं मोटर लाईनमध्ये थोडंफार कमी शक्य आहे, परंतु आपल्याला मिळाला काल वेळ. आणि एक ते आपलं भाग्य असं म्हणायला लागेल की त्या दिवशी आपण पुण्यात आलो, तिथं आपल्याला ते टाईम भेटला, आपण ते सेलिब्रेट करायला पण आपल्याला वेळ मिळाला. आणि आता आपण लोडिंगच्या प्रोग्रामला आलेलो आहे. आपला लोडिंग तमिळनाडूसाठी होणार आहे. मला तर वाटतं बहुतेक चेन्नईचा माल असला पाहिजे आपला. आता ते टपाल मिळाल्यानंतर कळलं आपल्याला कुठला माल आहे काय. तर आणि आपण त्या कंपनीत गाडी लावून गेलो होतो घरी. तर मित्रांनो, कसं आहे, आपण गाडी लावून गेला असल्यामुळं थोडंफार आपलं तिथं नुकसान पण झालं त्या कंपनीत. आता ते असं होऊ नये सांगू पण नाही, परंतु नुकसान करणाऱ्यांना असं कोणाच्या गाडीला, कोणाच्या लक्ष्मीला इजा होईल असं करू नये कावाच. हे प्रत्येक लोक सगळे सारखे नसते. आपल्या हाताचे 5 बोटं सारखे नसते. काही आता त्या ते म्हणून आहे तसं काही लोकांना ती आपली बी लक्ष्मी असते, दुसऱ्याची पण लक्ष्मी असते. जरी तुम्हाला तिथून गाडी साईडला करायला सांगितली, काय करायला सांगितलं, थोडं आपण आपल्या हिशोबानं आपली समजून गाडी चालवायची असते कोणाची पण. ती आता याच्यावर आमचं सगळं परिवार चालतो, त्याच्यावर पण त्याचा पण परिवार असं नाही करायचं कधी. तर भावांनो, बघा आता आपण आलेलो आहे लोडिंगला. आणि चला मी तुम्हाला दाखवतोय आपली गाडी कुठं लोड करायची इथं. तर भावांनो, हे बघा आपली गाडी इथं लोड होणार आहे. हे बघा, ओम साईराम लॉजिस्टिक, आपली आवडती पार्टी. इथं आपली गाडी लोड होणार आहे. आता हे जो कंटेनर लागलेला आहे, हे बघा ओम साईरामचा कंटेनर आहे. हे म्हणजे प्रायव्हेट मालकाच्या गाड्या असत्या, पण तिथं त्या आट्याच असत्या, आता आमच्यासारखंच. आणि आमचा जो साईड ग्लास आहे बघा, हे बघा इथनं हा माझा साईड ग्लास त्या कोणातरी आता XYZ गाडीवाल्यांनी तोडला तो, किंवा समोर घेता तोडला. असं करायचं नाही. आता काय 100-200चं नुकसान झालं असेल, त्याचं काय एवढं मोठा विषयच नाही राहत. आणि आता इथून ती जर कंटेनर निघतो का, ते बघा हे कंटेनर निघायला लागला इथून निघतो तो कंटेनर. इथं आपली गाडी आता लोड करायची आहे, आपल्याला लावायची आहे. त्यांनी आपल्याला इन्फॉर्म पण केलेलं आहे की गाडी लावा तुमची म्हणून. तर चला भावांनो, लावूया गाडी. तर भावांनो, आपली गाडी आता लोड झाली. आपली चेन्नईचा माल आहे आपल्या गाडीत. चेन्नईचा प्रोग्राम आहे. आणि इथून आपण आता सोलापूर नंतर आपल्या श्री समर्थ रामदास स्वामीचं गाव अक्कलकोट, त्याच्यानंतर गाणगापूर, त्याच्यानंतर गुलबर्गानंतर आपली वाडीनंतर यादगीरनंतर रायचूरनंतर मंत्रालयाहून कर्नूल, कडप्पा, रेणुगुंठा आणि तिरुवेल्लूरहून आपल्याला समोरून मग आपण ते चेन्नईत गेलो. मग तिथं चेन्नईत आपल्याला जायचं हे इरमगोटाई. तुम्ही एकदा एका व्हिडिओमध्ये ते नाव ऐकलेलं आहे. इरमगोटाई, तालुका इरमगोटाई, तालुका श्रीपेरंबतूर, जिल्हा कांचीपुरम, तमिळनाडू, असं त्याचं लॉंग फॉर्म म्हणजे त्याच्या ठिकाणचा ॲड्रेस येतो. तर आपली जर्नी राहणार आहे 1250 किलोमीटरची. म्हणजे 50 किलोमीटर बी होणार नाही, वर जास्त जे काय असेल थोडंफार कमी आहे. आणि आपण तिथं जाणार. तिथं मग ते रस्त्याचा जे पूर्ण सफर मी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याला
स्वामी समर्थाचं पण गाव लागणार आहे. आपण त्यांच्या पायाला हात लावूनच पुढे जाणार आहे. नंतर आपल्याला लागणार गाणगापूर, त्याच्यानंतर तिरुपती पण लागणार आहे आपल्याला मधात. पण जाते वेळेस आपण तिरुपतीला जाणार नाही. येते वेळेस जर आपला जर माल थोडा कमी याचा असला तर मग आपण तिथं गाडी उभी करून तिरुपतीला जाणार आहे आपण. मग आपलं हे सगळं काढून टाकायचं, सगळे केस बेस, तिरुपतीला जायचं मस्त. तिरुपतीचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार तिथं गेल्यावर. आणि भावांनो, सांगायचं म्हणजे असं की उद्या 15 ऑगस्ट तर आपला खुशीचा दिवस आहे उद्या. कारण आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या दिवशी. तर आपण सगळे भारतवासी आपण 15 ऑगस्टला मस्त राष्ट्रीय सण म्हणून आपण त्याला समजतो आणि तो आपला एक राष्ट्रीय सणच आहे. तर उद्या सर्वांनी आपला झेंडा फडकावायचा, झेंड्याला वंदन करायचं आणि नारा द्यायचा भारत माता की जय. तर ते उद्याचा प्रोग्राम भावांनो. पण आज आपला एक असं चालला विषय म्हणून मी तुम्हाला ते शेअर करतो ती गोष्ट. आणि उद्या ध्वजावरण असल्यामुळं उद्या बऱ्याचशा आपल्या लोकांना सुट्ट्या पण राहतात. एवढं काही नसतात, राष्ट्रीय सण असल्यामुळं सुट्ट्याच असतात सर्वांना. तर उद्या बघू आपण ध्वजावरण आता कुठं कुठं होतं, काय काय होतं. तर आपण टाईम भेटला तर आपण जाणार तिथं आणि मग पाहू आपण. नमस्कार मित्रांनो, भाग दुसऱ्यामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा जो दिवस आहे भावांनो, आजचा दिवस आपल्या भारतवासियांचा खुशीचा दिवस आहे आज. कारण आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. म्हणून आपण 15 ऑगस्ट हा सण राष्ट्रीय सण असून आपण सगळे भारतवासी ह्या सणाचं सन्मान करतो. आणि ह्या सणाच्या दिवशी आपण सगळेजण आपल्या घरात गोडधोडचा जेवणाचं सगळे पदार्थ बनवून खुशीचा दिवस असतो एक. आणि ते आपण सगळे लोक त्याला मानतात. आणि ज्या ज्या आपल्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना खूप खूप प्रणाम आणि नमस्कार. आणि भावांनो, आजचा आता 15 ऑगस्ट दिवस आहे. तर आजची म्हणजे सर्वांना सुट्ट्या असतात आणि सगळ्या आपापल्या म्हणजे ऑफिस, कंपनी असं कामाच्या ठिकाणचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी जाऊन ध्वजाला वंदन करतात. आणि आपल्या तिथून पुढं मग आपले सगळे कामं ते आपल्या हिशोबानं करतात. तरी आता आपण एकदा भारत माता की जय असं म्हणूया आणि आपल्या ध्वजाला प्रणाम करूया. व आणि भावांनो, सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायचं भारत माता की जय. कारण आजचा दिवस म्हणजे हो अतिशय आपल्यासाठी सुंदर दिवस आहे 15 ऑगस्ट म्हणजे. कारण आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. तर ती आजची लय खुशी आहे, एकदम मस्त खुशीचा दिवस आहे आजचा. तर चला बघूया आपण. आता आपल्याला आपला सफर पण चालू करायचा आहे. आता आपल्याला बरंच अजून लांब जायचं आहे. चला चला भावांनो, आता आपला सफर चालू झालेला आहे. आता आपण कुरकुमहून निघालेलो आहे. आता कुरकुमला आलेलो आहे. मस्त बघा किती साफसुथरा रोड आहे आणि सगळा खाट रोड आहे बिलकुल. सुट्टी असल्यामुळं कोणी नाही आज, कोणी आपले फिरायला जातात, कोणी आपापल्या हिशोबानं. कारण आज सुट्टी असल्यामुळं कोणीसुद्धा रोडवर नाही जास्त लोक. आपण फक्त एक गाडी दिसते आपली मोठी, बारकाल्या गाड्यावाले दिसतात काही थोडे फोटे. चला आता पुढं आपण पाणी पण घेणार आहे. आणि समोर चांगलं पाणी भेटतं मस्त फिल्टरचं. ते फिल्टरचं पाणी चांगलं असतं प्यायला, कुठले बिमारी होणे नाही, काय नाही. तर चला भावांनो, आता आपण घेऊया पुढं पाणी. तर भावांनो, आपण आता सगळं झालं. आता आपण डिझेल टाकून निघालेलो आहे तिथून. थोडंच घेतलं कारण आता कर्नाटकमध्ये स्वस्त डिझेल आहे. तिथं आपण टाकी फुल करणार आहे. कर्नाटकला कसं 3-4 रुपयाचा फरक पडतो, तिथं कंपनीचा फायदा होतो. तिथं फुल करूया आपण. तिथं आपण थोडंसं घेतलं, जास्त नाही घेतलं. कमी डिझेलमध्ये तिथं जायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला
चलत राहायचं. मस्त करून सकाळी निघालो निवांत, सगळं आपलं आंघोळ बंघोळ फ्रेश करून आणि घरून टिफिन पण घेतलेला आहे. सरळ आता जायचं आपण. आता पुढं जाऊया. मस्त आपण पाणी घ्यायचं आणि तिथं नाश्ता पण करायचा आहे आपल्याला. तिथं फेमस पाणी, फेमस वडापाव, फेमस गुळाचा चहा. कारण गुळाचा चहा मला फार आवडतो, कारण मला शुगर असल्यामुळे मी गुळाचा चहा घेतो. तर चला बघू. तर भावांनो, आता आपण जेवायला थांबलेलो आहे. हे आपलं मोहोळच्या मागं जेवायला थांबलो. जरा जेवायचा पण टाईम झाला आणि आता कडक ऊन झालं, बिलकुल उन्हाळ्यासारखं ऊन झालं बघा. लय कडक ऊन आहे. तर चला आता जेवण करूया. आपण शेवभाजी पार्सल आणली. हे घरच्या आपल्या भाकरी आहे ज्वारीच्या, कांदा मिरची लसूण सगळं आणलं तिकडून आणि आता आपण जेवण करूया. आपल्या घरचं जेवण आहे मित्रांनो. आपलं जेवण झालं आता, मस्त जेवण झालं आणि आता आपल्याला सरळ चालायचं बिलकुल. डायरेक्ट आता आपण गुलबर्ग्याच्या पंपावर जाऊन थांबणार आहे. तिथं आपल्याला टाकी फुल करायची आहे, खर्चा पाणी घ्यायचा, मग तिथून पुढं थोडा आराम करायचा त्या पंपावर रात्रीचा आणि मग तिथून आपण धकणार आहे. तर आता आपल्याला मधात आपल्या स्वामीचं गाव लागणार आहे, अक्कलकोट, श्री क्षेत्र अक्कलकोट, श्री क्षेत्र गणगापूर हे लागणार आहे. पण आपण आता दुरूनच नमस्कार करणार आहे, कारण आपण एक दिवस घरी थांबलो होतो, त्याच्यामुळं आपली गाडी लेट होईल पुढं. तर आपण येते वेळेस शिव प्रोग्राम आपण करणार आहे. तर भावांनो चला. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे सोलापूर. आता इथून समोरून आपल्याला राईट घ्यायचा आहे. आपण इंडिकेटर पण दिलेला आहे. चला इथून राईट घ्यायचा आपल्याला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती. लेफ्ट मारला तर हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम. राईट मारला तर आता आपल्याला जायचं आहे गुलबर्गा, आपल्या स्वामीचं गाव, अक्कलकोट, श्री क्षेत्र अक्कलकोट. हे बा आता या गाड्या चालल्या, गाड्याच्या मागं आपल्याला जायचं आहे, कारण आता आपली मोठी गाडी असल्यामुळं थोडं आपल्याला सावकाश चालणं आहे. आता हे बा कारवाल्याची कशी गडबड आहे. हे बा त्याला वाटतं इखून टाकू का तिखून टाकू, इखून टाकू की तिखून टाकू. तर चला दाखवतो पुढे गेल्यावर. तर भावांनो बघा, आपण तिथून राईट घेतला. आता पुढं जाऊन आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. बघा काय गर्दी आहे. या गाड्यावाले, कारवाले, ऑटो रिक्षावाले सगळे जास्त गर्दी राहते या टाईमला सोलापूरमधून. आता हे सोलापूर बायपासून आपण चाललेलो आहे अक्कलकोट मार्गे अफजलपूर गुलबर्गा. तर चला पुढं दाखवतो गेल्यावर. हे जरा ट्रॅफिकचा माहोल आहे. गाड्यावाल्याची फार गर्दी असते, छोट्या छोट्या गाड्यावाल्याला फार गडबड असते. आणि गतिरोधक तर एवढे टाकलेले आहे, मोठे मोठे गतिरोधक आहे, मोठाले गतिरोधक आहे. गतिरोधक असल्यामुळं काय होतं की ट्रॅफिक थोडं स्लोमध्ये चालतं. मोठाले बाबा केवढा मोठा खड्डा आहे बाबा इथं पुढं. गतिरोधक पण आहे, खड्डा पण आहे. आणि ते पुढून आपल्याला लेफ्ट जायचं बघा. आता इथून लेफ्ट, त्याच्या पुढे गेलं की तिथून पण लेफ्ट. तर चला दाखवलं पुढे. ह्या चौकातनं आपल्याला लेफ्टला जायचं आहे. आता आपली गाडी काय जाऊ द्याने लागले, या कारवाल्यानं आपल्याला थांबवलं आहे. चला बघूया. तर आपण लेफ्ट मारला. आता आपण स्वामीचं गाव धरलं आहे. स्वामी समर्थचा रोड आहे अक्कलकोटचा. चला सरळ जायचं. कारवाल्या भावाला गडबड झाली त्या. हे मागून बी एक गडबड करायला लागलाय. काय करणार आता, कारवाल्याचा स्पीड जास्त राहतो, आपण काय बोलणार बिचाऱ्याला. आणि आता हे सरळ रोड बिलकुल अक्कलकोट अफजलपूर 85 किलोमीटर सरळ चालायचं आहे आपल्याला. आता पुढं पाठी पण दाखवत आहे अक्कलकोट, अफजलपूर, गुलबर्गा, गणगापूर. डायरेक्शन बोर्ड पण आहे पुढं.
तेव्हा तो आता हे आपल्याला 4 लाईन आहे, मस्त सिमेंट रोड आहे, हा रोड बनेल एक नंबर स्वामीच्या गावचा. आणि हे बोर्ड आला बघा, हे बोर्ड पहा, या बोर्डापासून सरळ सरळ चालायचं आपल्याला. बघा किती छान बिल्डिंग बांधायला चालल्यात, ही पण किती छान बिल्डिंग आहे बघा. वुडन ब्रिज आहे, वुडन ब्रिज, सोलापूर अक्कलकोट हायवे. समोर मंदिर पहा किती छान आहे. आणि हे MIDCचा आता राईट साईडला इकडे हे बघा, इकडे MIDC आहे, सोलापूर MIDC. आणि इकडं मंदिरं पण आपल्या साऊथसारखं मंदिर आहे मस्त. आता देवाचं नाव आपण तिथं काही गेलो नाही, सांगता नाही येणार, पण बरंच जुनं मंदिर आहे, जुनं. बघा किती जुनं मंदिर आहे बघा, किती छान मंदिर आहे बिलकुल. चला मित्रांनो, आता आपण स्वामीच्या गावाला आलेलो आहे. स्वामीचं गाव पास करतोय आपण. ते बघा लांब दिसतंय स्वामीचं गाव, अक्कलकोट, श्री क्षेत्र अक्कलकोट. आणि स्वामीने म्हटलंच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर खरोखर मित्रांनो स्वामी पाठीशीच राहतात. स्वामीचं नाव घ्या, बिलकुल काम म्हणजे कामच होणार, काम फत्ते होणार ते काम. स्वामीचे खरोखर स्वामीचे स्वामी. तर चला आपण स्वामीच्या आता नगरीतून चाललेलो आहे, बाहेरून. आम्हा लोकांचा बायपास असतो मोठ्या गाडीवाल्याला, मोठी गाडी आतून अलाउड नसती. तर दिसतंय बघा गाव आता पुढं, त्या गावातून आपण चाललो आहे. स्वामीचं या समोरच्या ब्रिज खालून राईट मारून आतमध्ये जावं लागतं स्वामीसाठी. आणि स्वामीचं मंदिर जे आहे ते एकदम आतमध्ये पूर्ण गावात आहे. आणि ते बघा त्या बिल्डिंगवर पण स्वामी आहे, ते बघा बिल्डिंगवर पण किती छान स्वामीचं चित्र आहे क्रियांच्या बाजूला. ते बघा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते बघा किती छान आहे. आणि आपण करतोय आता स्वामीची नगरी पास. चला आता. तर मित्रांनो, आता आपलं सगळं तरकारी कटून झाली. दोडका आहे इकडं, कोथिंबीर, कांदा, लसूण आणि टमाटर. आता आपण मस्त शुद्ध शाकाहारी जेवण बनवणार आहे. तर भावांनो, आपण आता सगळं झालं. आता आपण डिझेल टाकून निघालेलो आहे तिथून. थोडंच घेतलं, कारण आता कर्नाटकमध्ये स्वस्त डिझेल आहे. तिथं आपण टाकी फुल करणार आहे. कर्नाटकला कसं ते 3-4 रुपयाचा फरक पडतो, तिथं कंपनीचा फायदा होतो. तिथं फुल करूया आपण. तिथं आपण थोडंसं घेतलं, जास्त नाही घेतलं. कमी डिझेलमध्ये तिथं जायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला चलत राहायचं मस्त करून. सकाळी निघालो निवांत, सगळं आपलं आंघोळ बंघोळ फ्रेश करून. आणि घरून टिफिन पण घेतलेला आहे. सरळ आता जायचं आपण. आता पुढं जाऊया मस्त. आपण पाणी घ्यायचं आणि तिथं नाश्ता पण करायचा आहे आपल्याला. तिथं फेमस पाणी, फेमस वडापाव, फेमस गुळाचा चहा. कारण गुळाचा चहा मला फार आवडतो, कारण मला शुगर असल्यामुळे मी गुळाचा चहा घेतो. तर चला बघू.